कदम, आता एवढीच सेवा करा. लाईट कधी येणार ते सांगा. लाईट येईल ना लवकरच. इतक्या वेळ कधी जात नाही. गेले 2 तास तुम्ही हेच बोलताय कदम. कदम 2 वाजलेत आता. हा, आणि ताराला आमच्या रूम मध्ये साप पण दिसलाय. हो, आता अवतीभोवती जंगल आहे आणि पाऊसही पडतोय, त्यामुळं अशी जनावरं फिरतात इथं. पण तुम्ही या वातावरणाचा आनंद घ्या ना. इथं बसून राहण्यापेक्षा कुठेतरी फिरायला जा. फिरायला आता थंडीने पाय पांढरे पडलेत, बाहेर पाऊस आहे. आपला मागच्या जन्मीचा काही हिशोब बाकी आहे का कदम? आता कुठे आहे पाऊस? आणि मी सांगतो तुम्हाला, इथून थोडं पुढे गेलं ना की काजवेनं भरलेलं एक मस्त ठिकाण आहे. तुम्हाला खूप भारी वाटेल. काजवे, मला बघायचे आहेत काजवे. काजवे? अगं सावली, खूप रात्र आहे, पाऊस वगैरे पडला तर. पाऊस आला तर आपण येऊ परत. पण आपण जाऊयात ना, मला पण बघायचे आहेत काजवे. आणि एनिवेज तसाही तुमच्या रूम मध्ये साप फिरायला आलाय, आपण बाहेर फिरायला जाऊ, हे की नाही? खूप मजा येईल, उलट मज्जाच येईल. आपण नुसतं कारने ना राऊंड मारून येऊ. नाही नको, म्हणजे मला ना काजव्यांनी भरलेलं झाड बघायला आवडेल. आपण जवळून बघूयात. हो ना, चल जाऊया सावली, पटकन चल. ये सारंग सर, तारा मॅडम थांबा. सर, एन्जॉय युअर प्रायव्हसी. ऐश्वर्या खाली ये, मी आलोय. हॅलो हॅलो ऐश्वर्या, मी आलोय. हॅलो. असतो इकडे, आधी जा इथून. ए, तू लहानपणी ती बुद्धिवर्धक गुटिका घेतलीस का कधी? विषयावरच येतोय. तूच मला भेटायला बोलवलं ना. पेटाला बोलवलं, पण म्हटलं का घराजवळ ये. तुझे उद्योग पाहिले मी, म्हटलं आणखी काहीतरी घाण करून ठेवशील सगळीकडे, त्यामुळे भेटूया आणि तुला जरा अक्कल देते. नवऱ्याला द्यायची ही अक्कल, कळलं का? त्यांनी गचंडी पकडून मला ऑफिस मधनं बाहेर काढलं, कळलं? बरंच केलं, यू डिझर्व इट. तुला जर का हे सगळं करायचं होतं तर एकदा सांगायचं ना मला, एकदा मला विश्वासात घ्यायचं. पण नाही केलंच, काय करायचं ते. आता प्लीज जा इथून. तुला विश्वासात घेऊ, पैशाची गरज मला आहे. तुला विश्वासात घेऊन काय करणार आहे? आणि तशी तू काय मदत करणार आता मला? यादी नाही केली आहे तुला मदत. हा, थँकलेस. थँकलेस नाही. जेव्हा तुला गरज पडेल ना, तेव्हा एकटा मी उभा राहील. तुला आता मला मदत करायची की नाही? खरंच आहे, तुला मी संधी देतो मला मदत करायची. तुझा तो बिंडोक नवरा आहे ना नील, त्याला जाऊन विचार, एका दिवसामध्ये कॅश विड्रॉ करायचे किती मिनिमम लिमिट आहे, आणि कॅश विड्रॉ कर. जा, दिली तुला संधी, कर मला मदत. ए हॅलो, व्हेरी फर्स्ट मला नीलला विचारायची गरज नाही आहे. आणि सेकंड, कमांड नाही करायचं, रिक्वेस्ट करायची मला, कळलं? आता काहीच उपयोग नाही आहे हे सगळं करून, कारण नीलने तुझा चेक फाडून फेकलाय. आता कसे पैसे विड्रॉ होणार? तू प्लीज जा आता इकडून, कोणी बघितलं तर माझी वाट लागेल. बाळ गुटिका, आता मी बॅकअप प्लॅन नेहमीच तयार ठेवतो. हा अजून एक चेक आहे, सारंगची सही असलेली. आजच्या आज पैसे विड्रॉ कर आणि मला आणून दे. मला आणून दे प्लीज. इट इज ॲब्सोल्युटली, आय एम सिरियस. नमस्कार सर. गुड मॉर्निंग मॅडम. कदम, कसं वाटलं ठिकाण? मजा आली ना? खूप मजा आली. बरं झालं तुम्ही ते ठिकाण सुचवलं. नाही, खरंच खूप मजा आली. पण काजवे बघून झाल्यानंतर मॅडमला सूर्योदय बघायचा होता. म्हटलं सूर्योदय नाही दिसणार, आभाळ आलंय. पण ऐकलं नाही, झालं ना प्लॅन फ्लॉप. हॅलो तारा, मी काय म्हणते ऐक सगळं. हॅलो, आवाज येत नाहीये तुमचा, रेंज नाहीये ना इथे. हॅलो तारा, मला ऐकू येतंय. हॅलो मॅडम, तिथे जा, तिथे आहे रेंज. ओके, तुम्ही वा पुढे मिळालेस. हां, हॅलो हॅलो, आवाज येतोय तुला? आपल्या प्लॅन प्रमाणे इथे सगळं व्यवस्थित सुरू आहे. व्हेरी गुड. आणि तुम्हाला माहिती आहे का, इथे मॅनेजर आहेत कदम म्हणून,
ते आपल्याला हेल्प करतायत. सगळं मी सांगितल्याप्रमाणे कर. आपला प्लॅन फसला नाही पाहिजे. नाही नाही वेणी, तुम्ही काळजी नका करू. तसे आजचीच रात्र बाकी आहे. ए तारा, हॅलो. हनीमून काय फक्त रात्री असतो का? दिवसा पण होतो हनीमून. त्यामुळे दिवसा पण लक्ष ठेव, त्या मुलीवर पण आणि स्वतःवर पण. तुम्ही नका काळजी करू, कारण आतापर्यंत मी जे काही प्लॅन केलेले ना ते परफेक्टली वर्कआउट झालेत. फक्त आज रात्री काय प्लॅन करायचा त्याचा विचार करतेय. काय करता येईल? बरं आई, तू आत्ता सांगितलंस ना ते कदम नावाचे कोणी आहेत, त्यांच्याकडे फोन दे. हो मॅनेजर. बोला ना मॅडम. माझ्या मोठ्या वहिनी आहेत, त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे. तुमच्या वहिनी माझ्याशी? आपला प्लॅन डिस्कस झाला होता ना त्याच्या संदर्भात. हा नमस्कार. हां नमस्कार, मी ऐश्वर्या मेहेंदळे बोलते. सगळं मी सांगितल्याप्रमाणे झालं पाहिजे. हा मी शिर्के बोललोय त्यांच्याशी. हो नाही हो, तेवढीच क्वांटिटी असते, तुम्ही पॅनिक होऊ नका उगाच. हो हो ठीक आहे. हां मी बोलतो. चार्जर पण ठेवलाय ह्यातच आहे. ओके. आज चक्क बॅग भरायला तू माझी मदत करतेस? तुला मदत केली तरी प्रॉब्लेम आहे, नाही केली तरी प्रॉब्लेम आहे. तिकडे ते तुझे हनीमूनला गेलेत आणि इथे मी तुला बॅग भरायला मदत करते तर तुला तेही पचत नाही. असो, मला तर आपल्या हनीमूनचे दिवस आठवले. आय वॉज सो हॅपी. तुला आपले हनीमूनचे दिवस आठवत आहेत? पण मला नाही आठवत आहेत. गुड फॉर यू. पण सारंगला मानलं पाहिजे हा, किती मल्टीटास्किंग आहे तो. इतक्या गोंधळात सुद्धा कंपनीमध्ये स्टँडिंग ऑर्डर द्यायची विसरला नाही तो. नाहीतर आज राजकुमार दादा 10 लाख रुपये विड्रॉ करून पसार झाला असता. ऐश्वर्या, त्याची हाव त्याला नडली. म्हणजे जर का अमाऊंट 10 लाखापेक्षा कमी असती तर विड्रॉ करू शकला असता का दादा? हो, म्हणजे 5 लाखापेक्षा कमी अमाऊंट टाकली असती ना तर विड्रॉल झाली असती. म्हणजे बँकेचा फोन पण आला नसता मला. आणि कंपनीच्या रोजच्या व्यवहारासाठी तेवढे पैसे लागतातच. जा आता, ऑफिसला लेट होत होता ना तुला. म्हणजे नाही, तू पळापळ करत होतास ना, लेट होत असेल तर जा ऑफिसला. नाही जायचंय? ओके, मी जाते मग.